नमस्कार पब्लिक, मी तुमचा आदिवासी पोरिया हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, विद्यापीठातून निघालो. इकडे पुण्यातील रस्ते पाहू शकता. वरती हायवे आणि खाली पण रोड. इकडे दुसरी बाजूनी जाण्यासाठी बोगद्यातून जावं लागत होतं. मला माझ्या मित्रांनी शिवाजीनगरच्या बस स्टँडवरती आणून सोडले. त्याचे पण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करतो. मित्रांनो, लवकर निघेन तर लवकर उतरेन, त्यामुळे थोडी लेटचीच बस पकडली. मग एक बस बघितली नाशिकची आणि त्या बसमध्ये बसलो मित्रांनो. पुण्यातील शिवाजीनगरच्या बस स्टँडला आमची बस बाय बाय करत निघाली नाशिककडे मित्रांनो. नंतर पुण्यामध्ये दिवस असो की रात्र नेहमीच गाड्यांची रिगरिग पाहायला मिळाली. नंतर पुढे बोटा ते घरगाव या दरम्यान 1 तासाचा ब्लॉक लागला, म्हणजेच ट्रॅफिक जाम झाला मित्रांनो. त्याच्यातच आमचा 1 तास गेला निघून. नंतर पुढे आमची बस धुराट निघाली नाशिककडे. इकडे पाहू शकता मित्रांनो, सर्वजण झोपलेले होते गाडीमध्ये. 4 तासाचा प्रवास करून आमची बस संगमनेरच्या बस स्टँडवरती थांबली होती. तेथे सर्वजण थंडीमुळे कुडकुडले होते आणि वॉशरूमला जाण्यासाठी थांबली होती. मग मी पण वॉशरूमला जाऊन लगेच मित्रांनो आपल्या बसमध्ये आलो. 45 मिनिटाचा प्रवास करून आमची बस ही सिन्नर बस स्टँडवरती पोहोचली. तेथे 1-2 मिनिट थांबली आणि लगेच तेथून पण मित्रांनो आमची बस नाशिककडे रवाना झाली. थोड्याच वेळात म्हणजेच 1 तासाचा प्रवास करून आमची बस ही नाशिक बस स्टँडवरती म्हणजेच CBSला पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि थंडीमुळे कुडकुडलं होतं, तर मस्त चहाचा आस्वाद घेतला. नंतर पाहू शकता आपले CBS कसे आहे नाशिकचे. येथे किरकोळ गर्दी पाहायला मिळाली मित्रांनो. नंतर 1.5 तासानंतर आपल्या पेठची बस लागली. मग त्या पेठच्या बसमध्ये बसलो. थोड्याच वेळात मित्रांनो आपल्या पेठची बस निघाली पेठकडे. जसजसं पुढे आलो तसतसं उजाडू लागलं. इकडे सावळघाटामध्ये आलो तर मस्त वनराई दिसत होती हिरवीगार. पुढे कोटमीच्या घाटात आलो तर मला मस्त सूर्योदय पाहायला मिळाला. मस्त दिसत होता मित्रांनो. इकडे वाहनांच्या वाहतुकीमुळे धूळ खूप उडत होती, पाहू शकता तिकडे. थोड्याच वेळात मित्रांनो आपल्या पेठमध्ये बस पोहोचली. मला आविष्कार स्पर्धेसाठी जाण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, मित्रपरिवाराने मदत केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.